नमस्कार, मी दीपक. गाथा यशाची या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्याबरोबर चर्चेसाठी उपस्थित असलेले रक्ताचे नाते या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व सुवर्ण रक्तदाते रामजी बांगड सर यांचं या चर्चेमध्ये मी मनापासून स्वागत करतो. नमस्कार. तर रामजी बांगड सरांनी आतापर्यंत 136 वेळा रक्तदान, 15 वेळा प्लाझ्मा तर 23 वेळा प्लेटलेट्स दान केलं आहे. साधारणतः आज समाजात वावरताना पाहिलं तर अधिकतर लोकांचं प्रेम संपत्ती, व्यवसाय, पैसा अशा गोष्टीवर असतं. पण आज आपल्यासोबत चर्चेसाठी उपस्थित असलेले रामजी बांगड सर यातील कुठल्याही गोष्टीवरती प्रेम करत नसून रक्तावरती सगळ्यात जास्त प्रेम आहे. साहजिकच आहे, रक्तावर प्रेम म्हणजे काय असा प्रश्न सर्वांना पडला असेल. तर चला मग आपण रामजी बांगड सर यांच्याकडून याबद्दल सविस्तर माहिती घेऊयात. तर राम सर, आपण या चर्चेसाठी सुरुवात करूया. तर या चर्चेला मी पहिला प्रश्न असा असेल की या रक्तदानाची सुरुवात किंवा या संस्थेची सुरुवात कुठून झाली, काय सांगाल? खरं तर आयुष्यात काहीतरी ऍक्सिडेंट घडला की माणसाच्या आयुष्याला कलाटणी मिळते. मी वसाहतीत राहणारा, माझं साधारण वय असेल 19. एका मुलीच्या अंगावर भिंत पडली, ते गतपान झाली, तिला ससूनमध्ये नेण्यात आलं. आम्ही प्रयत्न केला पण ती वाचली नाही. याचं कारण तिला वेळेवर रक्त पोहोचू शकलं नाही. मी रक्तदान केलं परंतु तोपर्यंत ती मुलगी गेलेली होती. या प्रसंगाने माझ्या आयुष्यात खूप मोठा असा इफेक्ट झाला. म्हटलं अरे, रक्ताची इतकी गरज आहे आणि त्या काळी कोणी रक्तदान करायला पुढेच यायचं नाही. मी ठरवलं की रक्तदान केल्याशिवाय लोक जगणार नाहीत. नक्कीच. पण तुम्ही ज्यावेळी 19व्या वर्षी रक्तदान केलं त्यावेळी कुटुंबाची काय प्रतिक्रिया होती? खरं तर या सगळ्या गोष्टीचं श्रेय मी माझ्या आईला देईल. माझी आई कायम सांगायची की माणसात आणि जनावरात एकच फरक आहे. माणसाने ठरवलं तरच तो दुसऱ्याला मदत करू शकतो. जनावर कधी एक बैल दुसऱ्याला मदत केलाय, एका घोड्याने दुसऱ्याने मदत केली असं कुठं ऐकलंय का? पण माणसाचा गुणधर्मच आहे की माणुसकी, म्हणून माणसाने माणसासारखं वागायचं. ही सगळी शिकवण माझ्या आईची होती. नक्कीच. तर असं कधी वाटलं की आपण हे कार्य, हे जे काम आहे ते निरंतर चालू ठेवलं पाहिजे रक्तदानाचं? प्रसंग असे घडले की मी 21व्या वर्षी बँकेत कामाला लागलो आणि माझं नेचरच थोडंफार ज्याला म्हणता येईल लहानपणापासून लिडरशिपचं. युनियन मधून रक्तदान शिबिर घ्यायची सुरुवात केली आणि ती केल्यानंतर इतका रिस्पॉन्स चांगला मिळायला लागला की प्रत्येक जण त्यात इन्व्हॉल्व्ह व्हायला लागला आणि मला लक्षात आलं की आपण बरंच काही करू शकतो. त्याचंही 1997 साली पुढे माझ्या मित्राचे भाऊ वारले आणि त्यांच्याकरता एक पहिलं रक्तदान शिबिर आपण मॉडर्न कॉलेजमध्ये घेतलं आणि तिथंच या सगळ्या यशाची सुरुवात झाली. त्या शिबिरात त्यावेळेस 284 लोकांनी रक्तदान केलं आणि माझ्या लक्षात आलं एका माणसाला मी रक्तदान करून वाचवण्यापेक्षा मी हजारो लोकांना का वाचवू नये. कारण पुण्याची गरज त्यावेळेस पण एवढी होती, आम्ही लोकांना जोडकार्ड पाठवायचो पण लोक रक्तदानाला यायची नाही. हे मोबाईल तर लँडलाईन देखील लोकांकडे नव्हता, त्याचं वेटिंग असायचं 3 वर्ष. तर ठरवलं की आपण इन एनी केस रक्तदानात करिअर बनवू शकतो, हजारो लोकांचे दुवा मिळवू शकतो. त्याला पण कारणीभूत माझ्या घरचे संस्कार. आता तुम्ही जे काही रक्तदान शिबिर आयोजित करता किंवा लोकांना रक्तदान करण्यासाठी त्यामध्ये प्रेरित करता, यासाठी भरपूर काही अडचणी येतात. तर या अडचणी काय असतात, काय सांगाल? खरं तर असे काही अनुभव आहेत. मला कॉल येतो की राम सर, मला 4 डोनर्स पाहिजे. मी 2-3 तासात रक्तदाते कन्व्हिन्स करून घेऊन जातो. आम्ही तिथं एकत्र गेलो. काही प्रसंग असे घडलेत की समोर त्या बाकड्यावर 3-4 जण बसलेली आहेत. आम्ही त्यांना विचारतो, अरे तुम्ही त्यांचे रिलेटिव्ह आहात ना रुग्णाचे, तुम्ही रक्तदान केलं का? मला उत्तर मिळतं, सांगायला मला खूप वाईट वाटतं, नाही आम्ही रिझर्व आहे, नाही झालं तर आम्ही करू. अशी प्रसंग घडतात. परंतु विचार हा करायचा, आपण पेशंटच्या लाईफला किंवा जीवनाला महत्त्व द्यायचं, आपण रक्तदान केलंच पाहिजे. हे असे विचार लोकांच्या मनामध्ये काय येतात की बाबा मी रिझर्व आहे, मी नंतर करेल, जर कोणी दिलं नाही तर, हे विचार काय येतात लोकांच्या मनामध्ये? बरीच कारणं असतील. त्यातलं महत्त्वाचं कारण भीती आणि दुसरं गैरसमज. बरेच आजही गैरसमज आहेत की रक्तदानाने आपल्याला त्रास होईल, आपल्याला रोग येईल. ती सुई डिस्पोजेबल असते तरी देखील ते सुईने त्रास होईल का? वास्तविकपणे या ट्रान्सफ्युजनमधून इन्फेक्शन झालेले अतिशय कमी लोक आहेत. आपण बघतो की लोकांना रोग होत आहेत, ते काय रक्तदानातून होत नाही. किंबहुना रक्तदान केल्यानंतर तुम्ही जर गुगलवर गेलात
आणि चौकशी केली तर 88% लोकांना कुठलाही मोठा आजार होत नाही. कॅन्सर सारखा तर कधीच नाही. माझं वय 65 आहे बघा. सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. रक्तदानाने परमेश्वराने ती सोय केलेली आहे की तुम्ही दुसऱ्याला काहीतरी द्या, तुम्हाला 1000 पटींनी परत मिळेल. असं असताना थोडंसं हल्ली एक स्वार्थी जग झालंय. मी सुट्टी का काढू, मी रक्तदान का करू, त्यांनी माझ्याकरता केलं का, मला मिळेल का, या सगळ्या गोष्टीतून गैरसमज झाले. परंतु पुण्याच्या बाबतीत अभिमानाने सांगेल मी, पुण्यात अशी परिस्थिती अजिबात नाहीये. आपण तुम्ही जर पाहिलं परवाच पेपरला की पुण्याने अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त रक्त संकलित केलंय. म्हणजे मुंबई रिजनपेक्षा पण 87,013 बॅग यावर्षी जास्त गोळा केल्यात. कारण पुणेकरांना मी खूप धन्यवाद देईल. पुणेकर माझ्या पाठीशी होते म्हणूनच आज रक्ताचे नाते ट्रस्ट बरोबर 50,000 लोक आलेली आहेत. आपल्याकडं तो डाटा आहेत, त्यात 50,000 रक्तदाते आहेत. पुणेकर देखील चांगल्या कामामध्ये खूप छान. तर आज तुम्ही जी संस्था उभारली ही का, म्हणजे असं का वाटलं की आपण रक्ताचे नाते ही संस्था उभारली पाहिजे आणि कधी उभारली? खरं तर ज्यावेळेस आमचं रक्तदानाचं शिबिरांचं चालू झालं, नाव देणं बाकी असतं, पण तू संस्था रजिस्टर केली पाहिजे, त्याच्यातून फायदे काय किंवा काय असलं पाहिजे हे लक्षात ज्यावेळेस आलं. 2007 साली आपण रक्ताचे नाते ही संस्था रजिस्टर केली. काम आपलं 1997 सालपासून किंवा किंबहुना त्याच्या आधीपासून चालू होता. हेच नाव का, तर आम्ही बऱ्याच नावांचा विचार केला. म्हणलं आपण रक्तदानात काम करतो, रक्त टाईप केलं कुठेही की आपली इन्फॉर्मेशन कधी मिळेल, त्याला आपण रक्ताचं काहीतरी नाव दिलं पाहिजे. आणि खरोखर मला आज जिथे कुठे जाईल राम बांगड म्हणून कवी ओळखतात, ओ रक्ताचे नाते. विश्वास बसणार नाही, रस्त्यातून चाललो तरी त्यांना नाव आठवत नाही, परंतु रक्ताचे नाते म्हणून हाक मारतील. मला खरोखर अभिमान वाटतो. असं काही विशेष कारण आहे का की आपण रक्ताचे नातेच हे नाव ठेवलं पाहिजे? आता सांगितलं तसं की लोकांना सुविधा कधी होईल, कुठलं तरी वेगळं नाव अभिलाषा ठेवलं किंवा आकांक्षा ठेवलं, ही नावं कुठेतरी एक्सेप्शनल असतात. परंतु ज्या माणसाला काही कळत नाही, अशिक्षित मनुष्य, त्याला रक्त पाहिजे असेल तर त्याला रक्ताचंच नाव दिलं पाहिजे. हे माझं पहिल्यापासूनचं कन्फर्मेशन होतं. म्हणूनच ही नाती जी जोडायची गेली आणि खूप लवकर असं रक्ताचे नाते परिवार झाला तो. आणि आता ऑल ओव्हर इंडिया, म्हणजे जिल्ह्यांच्या बाबतीत म्हणाल तर जवळपास 22 जिल्हे आणि राज्याच्या बाबतीत म्हणाल तर 15 राज्यात आपले प्रतिनिधी तरी आहेत किंवा रक्तदाते तरी आहेत. हे जे रक्ताचे नाते ही जी संस्था आहे त्याच्याबरोबर किती लोक जोडलेले आहेत, काय सांगाल? रक्तदाते सगळे जे आहेत जवळपास 50,000हून जास्त आहे. परंतु पुण्यासारख्या ठिकाणी बाहेरगावचे लोक येणं आणि रक्तदान करणं तसं प्रॅक्टिकल नसतं. एक ग्रुप असा आहे ज्याला आपण बॉम्बे ग्रुप म्हणतो. अख्ख्या पुण्यामध्ये 8 जण आहेत, अख्ख्या महाराष्ट्र 100-125 आणि भारतात 200-225, जगात फक्त 400 लोक आहेत. अशा लोकांना फक्त आपण बाहेर गावून बोलवतो. कारण इथून मी कुठे दिल्लीला रक्त पाठवणं अगदी एक्सेप्शनल केस सोडली तरच शक्य आहे. नाही तर असं कुठला ग्रुप नाही की आपल्याला पुण्यात मिळत नाही. असं म्हणतात पुणे तिथं काय होणे, तशी परिस्थिती आहे. पुण्यातली लोक खरोखरच पुनश्च सांगतो मी, जेवढा रिस्पॉन्स सेन्सिटिव्ह आहेत, मला तरी मी अख्खा भारत फिरलो या रक्तदानाकरता, कुठेही इतके सेन्सिटिव्ह लोक मिळाले नाहीत. हे जे काही रक्ताची नाती आपण परिवार चालवताय किंवा एक संस्था चालवताय, यामधून किती लोकांना फायदा झालाय? खरं तर काही लाख लोकांना, म्हणजे करोना काळातच तुम्हाला सांगतो, दिवसामध्ये 150 फोन यायचे मला रात्री 2 वाजेपर्यंत. आणि अशी परिस्थिती असायची, झोपायचं कधी आणि उठायचं कधी कळायचंच नाही. खरोखरच अख्ख्या कानपूर असू देत, हैदराबाद असू देत, मुंबई तर कितीतरी वेळा इथून प्लाझ्मा पुणेकरांचा गेलाय. आणि भारतात 1 नंबर संस्था आमची ठरली आहे रक्ताचे नाते. कारण एकटा राम बांगड म्हणजे काहीही नाही आहे, कारण पुण्यातच 1200 बॅग रोज लागतात. महाराष्ट्राला दरवर्षी 14 लाख ब्लड लागतं. एकट्याचं काम नाही. तुमच्यासारखे युवक दीपक माझ्याबरोबर आलेत म्हणून मी करू शकतोय. या कार्याची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने सुद्धा घेतली. तर यानंतरचा प्रश्न असा आहे की या संपूर्ण कार्यामध्ये, हे जे तुम्ही कार्य करताय, यामध्ये कुटुंबाचा काही पाठिंबा होता का? खरोखर मी नशिबान आहे. आधी माझी आई की जिने मला हा सपोर्ट केला, आणि त्यानंतर माझी बायको आणि आता मुलं ज्या पद्धतीने सपोर्ट करतात, त्याच्यामुळे मी हे सगळं करू शकतो. त्यांना माहिती आहे रक्तदान शिबिर हे असलं की घरात मला कोणी काही विचारत नाही.
मी कधी जातो कधी येईल याचा भरोसा नाही खरोखर. आणि मुलांनी सगळ्यांनी सपोर्ट नसता केला, मी माझा मुलगा मुलगी जावई असं मिळून 224 वेळा आमचं रक्तदान झालेलं आहे. ही काय कमी गोष्ट नाही ना. तर हे सगळं परिवार तुम्ही त्यामध्ये सामील केला, त्या परिवाराने सुद्धा तुम्हाला त्यामध्ये बरोबर काम करत राहिले किंवा त्यांनी सुद्धा महिन्याला ते 3 महिन्याला रक्तदान करतात, हे तुम्ही कसं जमवलं? खरं तर आपण म्हणतात की तुम्ही पाहिलं की मी परवाच एक ठिकाणी लिहिलं होतं, राजकारणाच्या मुलाला राजकारण शिकावं लागत नाही किंवा मी जर एखादा कारागीर असेल तर पेंटिंग शिकावं लागत नाही, पण आपले वडील आपला भाऊ किंवा आपला नवरा जर दिवस रात्र रक्तदानाबद्दलच विचार करतो, बाकी कशाला माझा स्टाफ आहे 3 जण, माझ्या लहानसा शॉप आहे तिथं, ते तिन्ही स्टाफ 3 महिने झाले की विचारतात. एकतर ही अवंतिका जस्ट 19 वर्षाची असेल, ती प्रत्येक रक्तदान शिबिरामध्ये स्वतःच हिमोग्लोबिन चेक करून घेते आणि रक्तदान कधी करता येईल याच्यावर विचार करते. दुसरा माझा वॉचमन आहे, तो करतो. सगळा स्टाफ ड्रायव्हर सहित सगळेजण रक्तदानाला उत्सुक असतात. यानंतरचा माझा प्रश्न असा आहे की तुम्ही आजही तुमच्या या वयामध्ये 136 वेळा रक्तदान केलंय, 15 वेळा प्लाझ्मा दान केला आहे आणि 23 वेळा प्लेटलेट्स दान केले. तुम्ही या वयामध्ये तुमच्या शरीरावरती काही परिणाम झालाय का किंवा काही होतो का? खरंच मी आत्ताच सांगितलं, मी रक्तदान केलं म्हणूनच माझी तब्येत इतकी चांगली राहिली. याचं कारण लोक ब्लडचं चेकच करत नाही आणि कधीतरी लक्षात येतं त्याचं हिमोग्लोबिन 8 वर आलेलं आहे आणि मग पळापळ करतो. रक्तदानाचे फायदे भरपूर आहेत. एरवी सायन्स काय सांगतं, दर 3 महिन्यांनी तुमच्या शरीरातल्या ज्या पेशी आहेत त्या पेशी या बाहेर टाकल्या जातात शरीराच्या, पण त्याच्या आधी जर आपण रक्तदान केलं तर एका रक्तदानातून कमीत कमी 3 लोकांना जीवनदान मिळतं, काही अंशाने 4 लोकांना मिळतं. त्याच्यापासून निगेटिव्ह काही नाही. निगेटिव्ह फक्त आपल्या डोक्यात असतं की मला रक्तदान केलं तर काय होईल. अक्षरशः सांगतो, कधीही मला त्याच्यापासून त्रास नाही. उलट रक्तदान केल्यानंतर पुढचे 3 दिवस मला असं वाटतं माझं 10 वर्षांनी आयुष्य कमी झालंय, म्हणजे मी यंग झालोय. खरोखर रक्तदानासारखा आनंद जगात नाही. आज तुम्ही जे कार्य करत आहात, तुम्ही ज्यावेळी ते कार्य सुरू केलं होतं, या कार्यासाठी सुरुवात केली होती, अनेक लोकांनी कदाचित विरोधही केला असेल किंवा खच्चीकरण केलं असेल. आजच्या या यशस्वी प्रवासामध्ये त्यांची कधी भेट झाली का किंवा त्या लोकांना तुम्ही काय संदेश द्याल किंवा काय सांगाल? प्रश्न अतिशय बरोबर आहे. मी जेव्हा रक्तदान शिबिरे घ्यायला सुरुवात केली तर लोक म्हणायचे, अरे तुला याच्यापासून काहीतरी मिळत असेल, तू याच्यात काय जातो. मी त्यांना एक सांगायचो, आत्ता तुम्हाला त्याची किंमत नाही. योगायोग असे घडायचे की पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी त्यांच्या रिलेटिव्हना ज्यावेळेस रक्ताची गरज पडायची आणि पुण्यात कुठे मिळालं नाही महाराष्ट्रात, किंवा त्यांना रक्ताच्या नात्याची किंमत कळायची, करत करत लोकांना अनुभव आले. आणि आता सांगेल अभिमानाने की मला जे ओळखतात, माझी ओळखच ही आहे, राम बांगड इक्वल टू रक्ताचे नाते. माझ्याकडे जवळपास तुम्ही पाहिलं ऑफिसमध्ये ठेवायला जागा नाही, इतक्या ट्रॉफीज आहेत. खरोखर आता नॅशनल लेवलवर ही संस्था काम करते. आणि कधीही कुठेही जे लोक विरोध करायचे, ज्यांना काम करायचं नसतं ते विरोध करतात, ज्यांना मदत करायची असतात ते कायम मदतीला उभे राहतात. आणि माझ्या बाबतीत मी खरोखर नशिबाने विरोधक तसे कमी होते, कारण त्यांना माहिती आहे की आपलं काम कसं आहे. विरोधक कमी होते, सपोर्टर्स खूप होते, पाठीराखे खूप होते, म्हणूनच आज आपण हे यश मिळवू शकलो. खरं तर आपल्या प्रामाणिकपणाने केलेल्या कामाची पावती नक्की भेटते, ते आज आपण पाहतोय. तर तुम्हाला जून महिन्यामध्ये कोरोनाची लागण झाली, त्याच्यानंतर तुम्ही कोरोनातून बरे झाल्यानंतर 28व्या दिवशी लगेच तुम्ही प्लाझ्मा दान केलं. त्यावेळी घरच्यांची प्रतिक्रिया काय होती किंवा असं का वाटलं की बाबा मी आत्ताच बरं झालोय की बाहेर पडतोय, काय वाटलं असं? आमच्या घरच्या लोकांना एक माहिती आहे, ते सांगतात, एकदा दोनदा रिक्वेस्ट करतात, परंतु हा इसम रक्तदानाच्या बाबतीत काही ऐकणार नाही असं त्यांना ज्यावेळेस कळतं ते आपोआप काय करतात, माझ्या जेवणाची तयारी व्यवस्थित सगळं मला कसं फूड मिळेल याची तयारी खरोखरच माझ्या घरात सर्वजण घेतात. मुलगी घेते, माझी बायको घेते, मुलगा घेतो. आणि खरोखर पुन्हा एकदा सांगतो, कुटुंबाने सपोर्ट केला नसता तर मी या स्टेजला आलो नसतो. मी जवळपास कोरोनाच्या काळात विश्वास बसणार नाही, ज्या दिवशी घराबाहेर पडलो 28व्या दिवशी, मी 3 महिने कधी येईल आणि कधी जाईल याचा भरोसा नसायचा. याचं कारण तिथे एक प्लाझ्मा डोनेशनला
ॲव्हरेज 2 तास लागतात. पुण्यामध्ये ब्लड बँका फक्त 4 होत्या की ज्या प्लाझ्मा द्यायच्या. खरोखर लाईन एवढी असायची की आम्हाला दुःख वाटायचं की लोकांना आम्ही रक्तदान करून घेऊन प्लाझ्मा देऊ शकत नाही. तरी देखील पुणेकरांना पुनश्च धन्यवाद. आपण 900 लोकांना ऑल ओव्हर इंडिया प्लाझ्मा मिळवून शकलं. वी आर ऑन द टॉप इन इंडिया. आज नक्कीच खरं तर पुणेकर सतत आपल्या चांगल्या कामामध्ये सहभागी आहेत, होते आणि असतील देखील. यानंतरचा प्रश्न असा आहे की तुम्ही हे समाजसेवेचं काही कार्य करत आहे, बऱ्याचदा भरपूर ठिकाणी फिरण्याचा प्रसंग येतो. असा काही कठीण प्रसंग आहे का की तुम्ही आज गाथा यशाच्या माध्यमातून समाजाला सांगाल? खरं एखादा प्रसंग सांगितला की वाईट वाटेल. माझी स्वतःची आई वारली. तिच्या विधी केल्यानंतर आम्ही टिळक रोडने येत होतो. मला एक फोन आला की सर माझी आजी आजारी आहे, तिला प्लेटलेट हव्यात. तुम्ही मला सांगा त्यावेळेस मी काय डिसिजन घ्यावा, त्या माणसाला काय उत्तर द्यावं. मी विचार केला माझी आई गेली जाऊ देत, त्याची आजी वाचली पाहिजे. तिथेच मी हात धुतले, हॉटेलमध्ये चहा पिलं, आधी त्याची अरेंजमेंट केली. असे प्रसंग आले की मुलीचं लग्न आहे, लग्नात रिसेप्शनला उभा आहे, लोकांना रक्ताची गरज पडली. कुठेतरी काहीतरी माझा वाढदिवस आहे, मुलाचा वाढदिवस आहे, तिथं गरज पडली. कुठलाही दिवस आपण एकही टाळलेला नाही. अशा प्रसंगातून लोकांना ज्यावेळेस नंतर कळलं अरे सॉरी माझी आजी वाचली पण तू रामची काल आई गेलेली होती. तुम्ही विचार करा त्याच्या मनात माझ्याबद्दल किती आदर निर्माण झाला असेल. आणि असं करूनच आपण हे कार्य करू शकतो. पर्सनल गोष्टींना जोपर्यंत आपण तिलांजली देत नाही तो आपण सामाजिक कामं करू शकत नाही. नक्कीच आज खरंच असे दुर्दैवी प्रसंगही घडतात. यानंतरचा माझा प्रश्न असा आहे की आता तुम्ही जो दुःखाचा प्रसंग किंवा कठीण प्रसंग सांगितलात, असा कुठला खूपच आनंदी प्रसंग आहे का की तुम्ही आज सांगाल आणि तो काय आहे? खरोखर मला प्रत्येकच वेळेस असं काही घडत घेतलं की एखादा अवॉर्ड, आता महेश गौरव मला 3 वर्षापूर्वी मिळालं. अक्षरशः माझं एक स्वप्न होतं, तिथे त्यांना विचारलं गेलं की या माणसाला ते महेश गौरव अवॉर्ड का द्यावं. ते एक अवॉर्ड विनिंग करता, त्या फंक्शन करता ते लोक 10 लाख खर्च करतात एका माणसावर. त्यांना माझ्याकडनं काहीच मिळत नाही, परंतु समाजामध्ये असा कोणतरी इसम आहे त्याचं कौतुक केलं पाहिजे. माझ्या शेजारी कॉम्पिटिटर सगळ्या जिल्ह्यातले 18 ते 20 होते. तिथे एक प्रश्न विचारला गेला की राम बांगड्यांना का द्यायचं. त्याचं माझ्या एका सीए मित्र त्यांनी काय सांगितलं, हा एकमेव इसम आहे जातपात धर्म सोडून याच्या मर्यादा ओलांडून जर कार्य करतोय, त्याला त्याच्यापासून कधीही बिझनेसचं टार्गेट नाही, करिअरचं टार्गेट नाही किंवा काही मिळणार नाही. अशा लोकांनाच ते मिळालं पाहिजे. आणि 3 वर्षापूर्वी मला जे सगळ्यात महत्त्वाचं अवॉर्ड होतं ते महेश गौरव मिळालं. त्याचप्रमाणे सूर्यदत्ताचे अवॉर्ड मिळाले. दीज आर एक्सेप्शनल की नॉर्मली लोकांना तिथपर्यंत पोहोचायलाच वेळ जातो. माझं कौतुक राज्यपालांनी पण गेल्या वर्षी केलं. सांगायचा मुद्दा काय, या सगळ्या अनपेक्षित गोष्टी मला अगदी विजय केळकरांचा सवाल झाला, आपला अर्थतज्ञ. त्यानंतर राहुल द्रविडचे आई वडील माझ्या घरी येऊन जेवून गेले. प्रतिभाताईंनी माझं ज्यावेळेस 2014 मध्ये पुणे मिररतर्फे माझा सत्कार केला पुणे हिरोमध्ये, त्यानंतर प्रतिभाताईंना कमीत कमी मी 10 वेळा भेटलो. तुम्ही विचार करा, माझे राष्ट्रपतीला विदाऊट अपॉइंटमेंट कोण भेटू शकतं का? मला अभिमान आहे मी राम बांगड भेटू शकतो. अशा गोष्टी घडत गेल्या आणि मग लक्षात आलं अरे नक्कीच इसमें कुछ दम आहे, नक्कीचपणे आपलं कार्य चालू ठेवलं पाहिजे. आपल्या कामाची पावती भेटते असं 100% मिळालेली आहे, नो कंप्लेंट. तर खरं तर रक्तामध्ये कुठला जात पात धर्म नसतो. तुम्ही कार्य असं चांगलं चालू ठेवताय. यानंतरचा प्रश्न असा आहे की तुम्हाला बऱ्याचदा समाजामध्ये पुरस्कार 200हून अधिक पुरस्कार भेटले. जेव्हा तुम्ही हे काम चालू केलं होतं, असं कधी मनामध्ये वाटलं होतं का की मला या पुरस्कार भेटेल किंवा हे पुरस्कारासाठी काम करायचंय? जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा कधीही अजिबात स्वप्नात पण नव्हतं. माझं एकच ध्येय आहे की मला कुठेतरी रस्त्यात भेटलं आणि त्यांनी सांगितलं अरे नाही तू परवा फोन केला ना, मला रक्त मिळालं, माझे वडील आता ठीक आहेत, कधीतरी आमच्या घरी चहा प्यायला येतो का. त्या रुग्णाच्या नातेवाईकाच्या चेहऱ्यावरचं हास्य हे मला अगदी पद्मश्रीपेक्षा महत्वाचं वाटतं. असं रोज कुठेतरी घडतं. कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये गेलं की तो हात करतो, अरे माझे वडील छान आहेत. एकही दिवस असा जात नाही की मला त्याच्यापासून टोकन ऑफ थँक्स मिळालेलं नाही. खरोखर जितकी जाणीव आहे लोकांना त्याच्यामुळंच आणखी यशाकरता मनुष्य आपोआप पुढे जातो.
नक्कीच. तर यानंतरचा प्रश्न असा आहे की तुम्ही कोरोना काळामध्ये 900हून अधिक लोकांना प्लाझ्मा मिळवून दिलात किंवा प्लाझ्मासाठी त्यांना हातभार लावलात, त्यामुळे तुमची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने सुद्धा दखल घेतली. तेव्हा जी दखल घेतली तुम्हाला समजलं, त्यावेळी मनामध्ये भाव काय होते? खरं तर मी नशिबवान आहे. प्लाझ्मा कुठले इसम देऊ शकतात की ज्यांचा तितके दिवस अँटीबॉडीज बॉडीमध्ये शिल्लक राहिल्या. बरोबर. जूनमध्ये मी एकदा नीट झाल्यानंतर मला नक्की माहीत नाही किती वेळा कोरोना होऊन गेला. त्यामुळं पहिला मी नशिबान याच्याकरता की 15 वेळा प्लाझ्मा देऊ शकलो. त्यामुळे नक्कीचपणे माझ्या या सिनियर सिटीजन वयामध्ये ज्येष्ठ नागरिक म्हणून इतक्या वेळा प्लाझ्मा कोणी देऊ शकत नाही. खरं तर एक वेळा प्लाझ्मा द्यायला देखील लोक पुढे येत नव्हते. खूप वाईट हाल होते. सगळ्यांनी दिला असता तर कधीच तुटवडा पडला नसता. मुंबईसारख्या ठिकाणी तर अजिबात प्लाझ्मा कोणाला मिळाला नाही. त्यामुळे मला नक्की माहिती होतं की आज मला जी ताकद मिळाली आहे ती ताकद आईच्या शिकवणीप्रमाणे मी प्लाझ्मा द्यावा म्हणूनच मिळाली, म्हणूनच मी व्यवस्थित राहिलो. मला नक्की जाणीव होती की कुठेतरी देवाची देणगी आहे. तर मला त्यात कुठेही वैशिष्ट्य वाढलं नाही की आपण देऊ शकतो, द्यायलाच पाहिजे, कारण देवाने आपल्याला ताकद दिली. नक्की. तुम्ही जो कोविड काळामध्ये दुःखाच्या प्रसंगी पुणेकरांच्या बरोबर होता, आता यानंतरच्या काळामध्ये पुणे तुमच्या बरोबर राहील अशी अपेक्षा. यानंतरचा प्रश्न असा आहे की आज यंग वर्ग रक्तदान करण्यासाठी भीतो किंवा त्यांच्या आई वडिलांच्या मनामध्ये भीती असते, त्यामुळे यंग वर्ग रक्तदानासाठी पुढे येत नाही किंवा पुढाकार घेत नाही. त्यावेळी याबद्दल त्या आई वडिलांना किंवा त्या लोकांना काय सांगाल? खरोखर बघा, मुलं किंवा मुली किंवा त्यांचे आईवडील आत्ता कोरोनामध्ये प्रत्येकजण आजारी पडून 4-4 बाटल्या सलाईन सगळे इंजेक्शन घेऊन आलेलं आहे. खरं रक्तदान करताना एक लहानशी सुई फक्त टोचली जाते. कधी टोचली जाते कळत नाही. आपल्या बॉडीमध्ये जवळपास 17 बॅग रक्त 6.5 लिटर म्हणजे असतं. त्यातली एक बॅग फक्त द्यायची हार्डली 8 मिनिटं लागतात. तुम्ही आत्ता जर मुलाला ती सवय लागली नाही तर मी तर तरुणांना सांगेल, कुठल्याही क्रिकेटियरच्या सेंचुरी करता TV समोर बसून टाळ्या वाजवण्यात तुम्हाला काही मिळत नाही. तो क्रिकेटियर अब्जो रुपये कमवतो, तुम्ही बसून तुमचं आरोग्य बेकार करून घेता. तसं न करता प्रत्येक 18 वर्ष पूर्ण झाली की प्रत्येकाने जर रक्तदान केलं, वयाच्या 45ला सेंचुरी होईल. आणि या भारतामध्ये मला कमीत कमी 1 लाख लोक सेंचुरियन झालेलं पाहिजे, हे माझं नक्की स्वप्न आहे. नक्कीच तुमचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी समाज देखील तुमच्या बरोबर असेल. यानंतरचा प्रश्न असा आहे की तुमच्या या आजपर्यंतच्या प्रवासामध्ये तुमचा मित्रपरिवार बरोबर होता का आणि त्यांची कशा पद्धतीने तुम्हाला मदत झाली? खरं तर खूप चांगला प्रश्न आहे. एक अशी म्हण आहे, मैं अकेला ही जा रहा था मंजिल की ओर, कारवा मिलता गया और लोग बढ़ते गए. आज अशी परिस्थिती आहे. लोक मला ओळखतात. एक लहान उदाहरण देईल. परवा शंकर महाराज मठामध्ये एक कॉर्पोरेशनचा उच्च अधिकारी अगदी कमिशनर लेवलचा भेटला. शेकहँड केलं. म्हटलं मी राम बांगड. तो म्हणला, सर तुम्ही मला ओळखत नाही, पण तुम्ही कॉर्पोरेशनचा असं कमिशनर आहे. इतकी लोक जर आपल्याला कुठंतरी ॲडिशनल कमिशनर मिळतो, कुठेतरी ACP मिळतात, ते स्वतःहून ओळख करून घेतात. या कामाचं जर इतकं श्रेय मिळत असेल, श्रेयाकरता आपण करत नाही, पण जर इतकं ॲप्रिसिएशन असेल तर मी रोज लोकांना सांगतो, 65 म्हणजे 65 वय नाही, मला अजून 35 वर्ष जगून लोकांकरता काम करायचं आहे, ही माझी प्रेरणा आहे. नक्कीच. आज जर पाहिलं तर एका यशस्वी पुरुषामागे असं बोललं जातं की एका स्त्रीचा हात असतो. तर तुमच्या या यशस्वी प्रवासामध्ये तुमच्या सहचारिणी यांचा कधी पाठिंबा होता का आणि तो कशा पद्धतीने? किंवा मी एका मोठ्या माणसाला सांगितलं होतं, तुम्ही कबूल करत नाही पण मी हजारो लोकात कबूल करतो. मी घरी कधीही काही पाहिलेलं नाही. म्हणजे किती पैसे लागतात, माझ्या 2 मुली, भावाच्या 2 मुली, आमचं एकत्र कुटुंब, सगळ्यांचं शिक्षण, किती पैसे काय लागले माहिती नाही. मी फक्त कष्ट करत होतो. अख्ख्या घराचं मॅनेजमेंट माझ्या बायकोनी केलंय आणि बायकोनीच केलंय. त्यामुळं आज माझे सगळे नातेवाईक एका फोनवर माझे आणि तिचे 100 नातेवाईक गोळा करू शकतो. हे श्रेय त्याला द्यावं लागेल, कारण मी कधी कोणाला फोन करत नाही आणि कधी कोणाचा फॉलोअप करणं जमत नाही. कधी कोणाचा वाढदिवस कधी असतो, लग्नाचा वाढदिवस खूप लांब, मला दिवसभर फोन एवढे असतात, माझं काम सोडून जमत नाही. पण ते सगळ्यांना टिकवण्याचं काम नक्कीचपणे
माझ्या बायकोला 100% श्रेय झालं. आणि त्याच्या पुढची गोष्ट, तिने कधी स्वतःचा विचार केला नाही. भावाच्या मुलींचं शिक्षण होण्याकरता तिने कधी आयुष्यात स्वतःच्या गळ्यात दागिने घातले नाही. इतकं त्याग तिने केलंय. आणि आजच हे श्रेय नक्कीच तिलाच आहे, हे मी कबूल करतो. नाही तर पुरुषाची जात कबूल करत नाही. नक्कीच हे करणं गरजेचं आहे. खरं तर त्यांना सुद्धा कुठेतरी एक आपल्याबरोबर त्या हात मार्गदर्शन भेटतं. यानंतरचा प्रश्न असा आहे की भविष्यामध्ये रक्ताचे नाते ही संस्था खूप लांब जावं, खूप मोठी हो, याच्यातून सामान्य लोकांना फायदा भेटेल, यासाठी काही उपाययोजना आहेत का, किंवा आज त्या कशा? बरोबर, रक्ताचे नाते प्रत्येक वेळेस व्हिजन घेऊन वाढत गेले. आधी पुणे, पुण्यानंतर महाराष्ट्र, महाराष्ट्रानंतर भारत. आता आपलं व्हिजन असं आहे, तुम्ही जर पाहिलं भारतामध्ये 65 कोटी महिला आहेत. त्यातल्या 18 ते 60 वयातल्या ज्या रक्तदान करू शकतील अशा 30 कोटी आहेत. दुर्दैव असं भारताचं 3 कोटी महिला देखील रक्तदान करू शकत नाही, कारण त्या मेजॉरिटी ॲनेमिक आहेत, कुपोषित आहेत, किंवा काही ठिकाणी त्यांना त्रास होतोय. आपण याकरता असं केलंय, पिक द मॅन. अगदी सेंट हिलाज स्कूलमध्ये आपण गेल्या वर्षी 300 मुलीचा हिमोग्लोबिन आणि रक्तगट चेक करून घेतला. आता ज्यांचा रक्तगटात काही दोष आहे, की बाबा रक्तात काही, किंवा त्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे, अशा मुलांना मुलींना आपण काय करतो, नंतर लेक्चर घेतो आणि त्यांचं आरोग्य कसं मेंटेन होईल याच्याकरता आपण प्रयत्न करतो. आपला प्लॅन असा आहे, अख्ख्या भारतात, माझ्या परवाच ठरवून ठेवलंय मी, की अख्ख्या भारतात कुठलाही एकही ॲनेमिक स्त्री किंवा पुरुष मिळू नये, तरच भारत सुपर पॉवर होऊ शकतो. नाहीतर तुमचे नागरिकच आजारी असतील अर्धे, तर सुपर पॉवर कुठून होणार? नुसतं वेपन्स घेऊन होत नाहीत, वेपन्स वापरायला ताकद लागते. खरोखर भारताकरता काही करायचं असेल, माझं एकच स्वप्न असतं, भारत हा सशक्त भारत झाला पाहिजे, तरच तो सुपर पॉवर होईल. नक्कीच. यानंतरचा एक या थोडक्यात या उत्तरामध्ये किंवा या सत्रामध्ये माझा लास्टचा शेवटचा प्रश्न असा असेल की तुमचं यापुढचं काही स्वप्न आहे, किंवा स्वतः काही स्वप्न पाहिलंय का? खरोखर स्वप्न असं नाही, परंतु मला अभिमानी सांगेल, रोज कुठेतरी मला नवीन एखाद्या ठिकाणी तरी पोझिशनला बोलवलेलं असतं, कुठला तरी अवॉर्ड मिळालेलं असतं. अवॉर्ड हे मिळणं मला गरजेचं नाही, पण माझे फॉलोअर्स आहेत त्यांना मी अभिमानाने सांगू शकतो, अरे तुला काही दिवसांनी या स्टेजला यायचंय, हे प्रोत्साहन आहे. या जगामध्ये एरवी कुठलीही सत्ता आज न उद्या जात असते, परंतु लोकांच्या हृदयामध्ये तुम्ही स्थान मिळवलेलं ते कधीही खाली जात नाही. याच्याकरता एकच सांगेल, प्रत्येकाने, मला तरी अपेक्षा काही नाही, ते अनंत असते देता कमलावराने, घेशील किती दोहकराने, इतकं मला भरभरून अख्ख्या भारताने दिलेलं आहे. माझी अपेक्षा नाही, माझी अपेक्षा नक्कीच आहे, जास्तीत जास्त मुलांनी, युवतींनी या रक्तदानात पडावं आणि खरोखर समर्थ किंवा सशक्त भारत निर्माण करावा, ही इच्छा नक्की आहे. दुसऱ्या सत्रामध्ये असं असेल की एका वाक्यात त्याचं उत्तर द्यायचंय. तुमचे आवडतीचे समाजसेवक कोण? खरं तर मी पाहिलेलं नाही, परंतु माझा आदर्श एकच आहे, महात्मा गांधी. रक्तदानाव्यतिरिक्त अजून काय करायला? खरं तर मी प्रत्येक प्रकारचे स्विमिंग असू देत, बॉक्सिंग असू देत, सगळ्या प्रकारचे स्पोर्ट्स मी हँडल केले. आजही मी थोडंफार जॉगिंग करतो आणि सशक्त कसं राहील याच्यावर विचार करतो. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं, जुनी गाणे ऐकत ऐकत रोज झोपी जावं, हा माझा शौक आहे. कुटुंबातील सर्वात जवळचं कोण? हा एक, खरं तर सगळेच इतक्या जवळचे आहेत. खरं तर मी नेहमी सांगतो, रक्ताच्या नात्यामध्ये प्रत्येक जण जोडलेला जो आहे तो महत्वाचाच आहे. परंतु आत्ता माझा जो नातू आहे, शिवांश त्याचं नाव आहे, एकही दिवस असा जात नाही की मी त्याच्याशिवाय राहू शकतो, असा जातच नाही. खरोखर इतका गोड मुलगा आहे. आता तरी माझा सगळ्यात जवळचा तो शिवांश आहे. छोटी मुलं खरं तर सगळ्यांना आपल्या ही लव्स मी लाईक एनिथिंग, एवढंच सांगतो. पुणे शहर सोडून रक्ताचे नाते या संस्थेचं काम सर्वात जास्त कुठे चालतं? चांगल्या अर्थाने सांगली सातारा साईडला तिथली लोक जास्त असे रिपल्सिव्ह आहेत, जेवढं शक्य असेल खूप छान काम करतात. मुंबई इतकं वास्ट आहे की करायचं म्हटलं तर अशक्य असतं. परंतु तुम्ही म्हटलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये लोक खूप चांगलं काम करतात. इकडे विदर्भाला खूप शॉर्टेज आहे रक्ताचं, कारण डिस्टन्स आणि सगळं त्यांना कव्हर करणं. तरी देखील अख्खं महाराष्ट्रच
काम करतं एवढं मी तुम्हाला सांगेल. कुठेही बीडपासून नगरपर्यंत जिथं जाल ना तिथं माझे शिष्य आहेत, त्यांचं स्वप्न एकच असेल, मला राम बांगड बनायचं. नक्कीच आपल्या गुरुसारखंच सर्वांना बनण्याची इच्छा असते. मी या बाबतीत खूप नशिबान आहे की जन्माला फॉलोअर्स खूप मिळाले. कोणत्या रक्तगटाचे रक्त जमा करण्यासाठी सर्वात जास्त धावपळ होते किंवा वेळ लागतो? जी बऱ्याच लोकांना, डॉक्टरांना पण माहिती नाही. आत्ताच सांगितलं मी थोड्या वेळापूर्वी. एक ग्रुप असा आहे, खरं ग्रुप कुठले, ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, ओ पॉझिटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह, तसेच निगेटिव्ह. बॉम्बे नावाचा ग्रुप आहे, तो ओ मधून पुढे रिसर्च झाल्यानंतर त्याची कल्पना आली आणि अशा ग्रुपचे अख्ख्या पुण्यामध्ये 8 जण आहेत. त्यामुळं कोणी आजारी पडलं त्या 8 जणांमधून 2 जरी बॅग मिळालं आम्ही स्वतःला नशिबान समजतो. आणि त्याच्यातल्या देखील ज्यांचा ग्रुप आहे त्याच्यापैकी कोणाचाही चुकून देखील जीव जाऊ नये याच्याकरता आम्ही प्रयत्न करतो. त्याकरता आम्ही सातारा, सांगली, मुंबईवरनं आम्ही ब्लड मागवतो. हा ग्रुप खूप रेअर आहे, बॉम्बे ग्रुप. आतापर्यंत रक्ताचे नाते या संस्थेमार्फत किती रक्तदान शिबिरांचे आयोजन झालेलं आहे? आता खरं सांगायचं तर मी गेल्या 65 वर्षात किती वेळा जेवलो हा जसा हिशोब असेल ना तेवढा हिशोब लावावा लागेल. आत्ता तरी गेल्या 10 वर्षात एकही रविवार असं जात नाही की मी रक्तदान शिबिराला गेलो नाही. दरवर्षी जवळपास 100 शिबिरं रक्ताचे नातेच्या माध्यमातून अरेंजमेंट होतात आणि 200 शिबिरांना तरी दरवर्षी आपण व्हिजिट करतो. हॉस्पिटलला व्हिजिट करतो, तिथे देखील रक्तदान शिबिरं. कालच जनता सहकारी, ठाणे जनता सहकारी बँकेचं एक रक्तदान शिबिर जनकल्याणमध्ये होतं. काल त्याचं आपण उद्घाटन केलं. आता ते 4 दिवस शिबिर आहे. रोज कुठेतरी असतंच आणि असतंच. खरंच हे अभिमानास्पद आहे. यात्रातला शेवटचा भाग म्हणून एक माझ्याकडे जादूचा फोन आहे, तर या फोनवरून तुम्हाला कोणाला संवाद साधायला आवडेल आणि कोणाशी संवाद साधाल? माझा दिवस रात्र जातो रक्तदानात. मी रुबियाला, आमचे एक मित्र आहेत कालेकर, आणि योगायोगाने 2 तासापूर्वी मला एक फोन आलेला होता. त्यांना एक रक्तगट पाहिजे, ओ निगेटिव्ह. तो पुण्यात कुठे मिळत नाही, फक्त त्याला बोलू शकतो का मी? नक्की. कालेकर नमस्कार. त्या जमदारांना ओ निगेटिव्ह रक्त पाहिजे होतं, मिळालं का? मी पाठवलं होतं डोनर. ठीक आहे, 2 आलेत ना, अजून 2 लागतील, आपण प्रयत्न करू. पण एक लक्षात घ्या, माझ्याकडनं फोन आल्यानंतर कुठल्याही रुग्णाला तुम्ही रक्त मिळालं नाही हे सांगण्याच्या आधी मला फोन करा. त्यांनी कुठल्याही रुग्णाच्या नातेवाईकांनी एकदा जरी सांगितलं मी राम बांगडांकडनं आलोय, त्याला रक्त कमी पडू देऊ नका. मी तुम्हाला नक्की डोनर पाठवेल. माझा शब्द, या महिन्याचं शिबिर देखील तुम्हाला देऊ. हो हो, थँक्यू सो मच. नक्कीचपणे मला खात्री आहे तुमच्यासारखे प्रत्येकजण रिस्पॉन्स देतात, म्हणूनच आपण हे काम करू शकतो. धन्यवाद. धन्यवाद. रक्ताचे नाते या संस्थेचे काम असंच उत्तराउत्तर वाढत राहो. या संस्थेच्या कार्यातून सर्वसामान्य लोकांपर्यंत योग्य ती मदत सदैव पोहोचत राहील ही अपेक्षा व्यक्त करतो आणि गाथा यशाची या चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. दीपक आणि तुमच्या टीमला शतश धन्यवाद. तुमच्यामुळं मला नक्कीचपणे आणखी रक्तदाते भेटतील आणि ज्यांना गरज आहे आणखी काही लोकांना मी रक्त पुरवू शकल. कारण हेच माझं आयुष्य आणि हेच माझं समाधान आणि हीच माझी ठेव आहे असं मी समजतो. धन्यवाद. खरं तर राम सर आमच्या विनंतीला मान देऊन आज यांच्या व्यस्त दिनचर्येतून उपस्थित राहिलात आणि आमच्याशी संवाद साधलात. प्रेक्षकांना देखील तुम्ही रक्तदानासाठी प्रेरित केलं, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.